नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कृषी मंत्र्यांच्या पत्तेखेडा कृतीवर शेतकरी संतप्त, कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर. संस्कारमय पिढीच विकसित भारताचा पाया, अमरावती पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन. अकोला कृषी विद्यापीठात मर्जीचे राज्य, कनिष्ठांना वरिष्ठ पदांचा प्रभार, वरिष्ठांमध्ये नाराजी. मतदार यादींमधील मनमानी थांबणार, निवडणूक आयोगाचे प्रभागनिहाय कठोर निर्देश. टावर चौक बस स्थानक अवैध वाहतुकीचा अड्डा, प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत अधिवेशनादरम्यान मोबाईलवर पत्ते खेळत होते, त्याविषयीची तीव्र नाराजी अकोल्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी यावेळी कर्जमाफी सरकार केव्हा देणार अशी विचारणा पण केली आहे. राज्यात रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. असे असताना कृषी मंत्री विधान परिषदेत मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सर्व गोष्टींवर अकोल्यातील शेतकरी नेते व शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, बियाण्यांची उगवण झाली नाही, असे असताना कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा हिताचा विचार होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यांनी या मार्गाने कधीच जाऊ नये अशी आमची त्यांना आदराची विनंती आहे. आपण आदर्श जीवन जगावं, कारण आपण या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहोत. त्या दृष्टीनं आपण तुमचे योग्य पाऊल उचलते आणि पब्लिकसुद्धा तुमचा आदर्श गिरवेल या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. आणि या महाराष्ट्रामधली सगळ्या जनतेला तुमच्यापासून खूप अपेक्षा आहे की आमचे कृषी मंत्री आहात, तुम्ही त्या पद्धतीनं आदर्श जीवन जगायला पाहिजे अशा लोकांची अपेक्षा आहे. माझं मत असं आहे मॅडम की जो कृषी मंत्री आहे, आपला भारत देश 60% 70% हा कृषी प्रधान आहे आणि भारत देश शेतकरी हा म्हणजे की आपल्या भारताचा कणा आहे. कृषी मंत्री शेतकऱ्याच्या व्यथा कथा न मांडता तो पत्ते खेळत असेल आणि मोजमजा करत असेल तर त्याच्यासारखा म्हणजे माणूस त्याला काय म्हणावं. आता चार दिवस झाले मराठवाड्यामध्ये 4 आत्महत्या एका दिवशी झाल्या आणि ते पत्ते खेळतात. शेतकऱ्याची दशा नाही मांडत. शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे, त्याला दुबार पेरणीचा संकट आलेला आहे. शेतकऱ्याचे वेले होत आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा जो आपण शेतकऱ्यांनी निवडून दिलेला गरिबांनी मतदान केलेला जो प्रतिनिधी आहे आणि तो आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि तो तिथे पत्ते खेळत आहे, तर त्यांचं हे बरोबर नाही. आता या 6 महिन्यामध्ये 766 शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहे आणि सतत चालूच आहे. तर अशानं आपल्या भारत देशाचा म्हणजे देशाचं कसं होईल. शेतकरी जर असा एक मरत राहील तर शेतीवरचा विश्वास फुटला जाईल आणि लोक इथे तिथे स्थलांतरित होतील आणि शेत्या पडीत राहतील. त्याला अन्न लागेल. मंत्री काय ते 100 कोटी 200 कोटी भ्रष्टाचाराने जे मंत्र्यांना मिळवलेले आहे ते का नोटाचा होती. माझी शेती एका शाहूकारानं हडप केलेली आहे. शाहूकारीमध्ये 1,35,000 काढली होती, 5 रुपये शेकड्यानं 2 लाख देऊन ती शेती परत केली नाही. पंच बसून पुरावे आहेत सगळ्या खालची ERPC ऑर्डर माझ्याकडून झालेली आहे. शाहूकाराच्या 22 खरेदी आहे, अल्टीपल्टीची खरेदी आहे. एवढं असून स्वतःमध्ये कचवे साहेबांना समोरच्या शाहूकारातून पैसे खाऊन शेती त्याच्या माझ्या नावाची शेती खारीज करून त्याच्याकडून निकाल दिला. शेती मिळू शकणार नाही.
अशी अवस्था महाराष्ट्राची होऊ राहिली. जर मंत्री लोक पत्ते खेळत असेल तर मग काय फायदा? असं आम्हाला न्याय कोण देणार? मग आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आता ते कृषी मंत्री जर पत्ते खेळले तर आमचं कोण वाली आहे? आम्हाला सध्याची परिस्थिती जर कृषी क्षेत्राच्या बाबतीत जर आपल्याला विचार करायचा असला तर फार भीषण परिस्थिती आहे. सध्या शेतकरी मंडळीवर सर्व शेतकरी वर्गावर आलेली आहे आणि शेतकरी वर्ग इतका हवालदिल झाला की वरून राहिला नाही आहे, पाऊस नाही पडून राहिला, पेरणी झालेलं आहे, अगदी खूप पाण्यावर काम आलेला, पावसावर काम आलेलं आहे. अशा परिस्थितीत, अशा बिकट परिस्थितीत आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे या सर्व परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष देतील का, हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. महाराष्ट्र सरकारमधील आमदार असतील, मंत्री असतील, यांना झालं तरी काय असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला आता पडलेला आहे. कारण जे जे काही वारंवार आमदार असतील, त्यांचे वक्तव्य असतील, मंत्री असतील, त्यांचे वक्तव्य असतील, किंवा जे काही आज सभागृहात कोणी खेळत आहे, कोणी पुढ्या मागत आहे, कोणी कुठल्या गोष्टीचं बाबतीत बोलत आहे, तर ही जी काही प्रवृत्ती आहे, मग अक्षरशः सभागृहात रमी खेळण्यापर्यंत हा जो प्रकार चालू आहे हा महाराष्ट्राची मान खाली घालणारा आहे, तो निंदनीय आहे. या लोकांना काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे, महाराष्ट्र काय दाखवायचा आहे हे समजण्यापलीकडचं आहे. कदाचित असं वाटते की देवेंद्र फडणवीस साहेबांचं अस्तित्व किंवा वलय फार मोठं वाढलेलं आहे आणि त्यांना हे कमी करायचं आहे. काय सूचित करायचं आहे त्यांना, तर मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे वलय वाढलंय, अस्तित्व वाढलंय, ते अस्तित्व कमी करण्यासाठी हा वारंवार प्रयोग, मग मंत्री महोदयांचे वक्तव्य असतील, आमदाराचे वक्तव्य असतील किंवा इतर आमदारांचं वागणं असेल, तर हे सातत्यानं चालू आहे. त्याला कुठंतरी असा संशयाचा वास येतो की हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचं कारस्थान त्यांचे सहयोगी पक्ष करत आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधान परिषदेत पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याचा निषेध करत मंत्री कोकाटे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पोस्ट आणि कीटकनाशकांची बॉटल पाठवून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांच्याकडून मंत्री कोकाटे यांना कीटकनाशकांची बॉटल पोस्टाने पाठवण्यात आली आहे. त्यांनी हे कीटकनाशक जहर प्यावं आणि आत्महत्या करावी किंवा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असा संताप दामू अण्णा इंगोले यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असून अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र मंत्री लोकशाहीच्या पवित्र मंदिरात रम्मी खेळतो आहेत. हे प्रचंड संतापदायक असल्याचं मत देखील स्वाभिमानाचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री रमी खेळताना आढळलेले आहेत. ते एकीकडे शेतकऱ्याला पीक विमा देताना म्हणतात भिकारी सुद्धा 1 रुपयात पीक विमा घेत नाही. एकीकडे ते रमी खेळायला लागले. जिकडे पाऊस जास्त आहे तिकडे शेतकऱ्याचं नुकसान आहे, कमी पाऊस आहे तिकडेही शेतकऱ्याचं नुकसान आहे, पेरण्या झालेल्या नाहीत. हे बघायला कृषी मंत्री महाराजांना त्यांच्या बांधावर जायला वेळ नाहीये, परंतु रमी खेळायला वेळ आहे. आणि शेतकरी आत्महत्या वेगळ्या कारणानं करतात. दररोज 7 ते 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. ही परिस्थिती महाराष्ट्रावर असताना रमी खेळतात. म्हणून जी औषध आम्ही शेतावर फवारतोय आणि आमचा बाप शेतकरी जी औषधं पिऊन मरतोय, ते जहर आम्ही आज कृषी मंत्र्याला पाठवलेलं आहे. कृषी मंत्री महोदय माणिकराव, तुम्हाला माणिकराव कोकाटे म्हणायची सुद्धा लाज वाटते. माणिकराव, तुम्ही जहर प्या आणि आत्महत्या करा. ही वेळ तुम्ही आमच्या महाराष्ट्रावर आणलेली आहे. ताबडतोब राजीनामा द्या. आमची सन्माननीय अजित पवार साहेबांना विनंती आहे, असा लाचार कृषी मंत्री आम्हाला नकोय. हा भिकारडा कृषी मंत्री जर आम्हाला म्हणतो 1 रुपयामध्ये शेतकरी पीक देत नाहीत, ही शेतकऱ्याला आम्ही पीक विमा देतो, तर या कृषी मंत्र्याला रमी खेळून जी भीक मिळणार होती ती जहर पिऊन मेलेलं बरं आहे. कृषी मंत्री आमचं म्हणणं आहे, त्यांना जहर पिऊन मेलं पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा द्यावा पाहिजे.
पाहिजे। उच्च शिक्षणासोबत प्रत्येक समाजाने संस्कारित पिढी घडविणे गरजेचे आहे, कारण संस्कारमय पिढीतच विकसित भारत घडवू शकते, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे व्यक्त केले। तेली समाजाच्या उद्योजक आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्ट, यश असोसिएट्स, आसरा रेस्टॉरंट आणि सावली महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक व विद्यार्थ्यांच्या सत्कारांच्या कार्यक्रमाचे आयोजन अमरावतीत करण्यात आले आहे। या सोहळ्याला अध्यक्षस्थानी कैलास छाया ट्रस्टचे अध्यक्ष कैलास गिरोडकर होते। प्रमुख पाहुण्यांचे माजी खासदार रामदास तडस, माजी मंत्री जगदीश गुप्ता, युवा उद्योजक मयूर जिरापुरे, छाया गिरोडकर, संजय हिंगासपुरे, संजय तिरथकर, रामचंद्र गुप्ता, दीपक गिरोडकर, संजय आसोले, अनिता तिखिले, अजय गुल्हाणे, मोनिका उमक आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते तेली समाजातील 10वी आणि 12वीत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना समाजभूषण म्हणून गौरवण्यात आले। या मेळाव्यात उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवकांना मार्गदर्शनही करण्यात आले। ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्र्यांनी तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार पुढे नेऊन भावी पिढी आणि समाज घडवावा असा संदेश दिला। कृषी विद्यापीठ प्रशासनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपेक्षा करून कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदांचा अतिरिक्त प्रभार दिल्याचा आरोप आहे। त्यामुळे विद्यापीठातील वरिष्ठांमध्ये कमालीची नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे। अकोला कृषी विद्यापीठात गेल्या 10 वर्षापासून कनिष्ठ संशोधक सहाय्यक, वरिष्ठ संशोधक सहाय्यक आणि सहाय्यक प्राध्यापक यासारखी अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत। त्यात नागपूर कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर PR कडू आणि गडचिरोली कृषी महाविद्यालयाच्या डॉक्टर माया राऊत यांना सहयोगी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे यवतमाळ येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉक्टर विजय माने यांनाही सहयोगी अधिष्ठाता पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे। याउलट अकोला कृषी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर NV शेंडे आणि प्राध्यापक SG भराड यांच्यासारख्या वरिष्ठ आणि पात्र अधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्रातील प्राध्यापक AV कोल्हे सेवा ज्येष्ठता यादीत आहेत। त्यांनाही कोणताही पदभार देण्यात आलेला नाही। त्यानुसार डॉक्टर टिंगरे, डॉक्टर गुप्ता, प्राध्यापक पोयाम आणि राठोड यासारख्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डावलण्यात आले आहे। तर शासनाच्या नियमानुसार नसतानाही कनिष्ठ आणि मर्जीतील अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। विद्यापीठात काही अधिकारी असेही आहेत जे लवकर सेवानिवृत्त होणार आहेत, परंतु त्यांना अद्याप पदोन्नती मिळालेली नाही। अनेक संघटनांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनाला निवेदनही सादर केली आहेत, परंतु अद्याप कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभागनिहाय मतदारांच्या विभागणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत। आयोगाने यंदाच्या विभागणीसाठी मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवर सोयीच्या मतदारांसाठी आग्रही असलेल्या इच्छुकांच्या मनमानीला चाप बसणार आहे। नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। एकीकडे प्रभाग व गट गणांची प्रक्रिया राबवली जात असताना मतदार याबाबतही आयोगाने पावले उचलली। केंद्रीय निवडणूक आयोगाची 1 जुलै 2005 पर्यंतची मतदार यादी आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाऊ शकते। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय घेतला नसला तरी प्रभागनिहाय यंदाच्या विभागासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदार यादींची विभागणी करताना मतदार निवास असलेल्या भागात त्यांची नावे समाविष्ट करावीत, लगतच्या प्रभागात समाविष्ट होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। दुबार मतदारांच्या नावासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधताना त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करायचे आहे याचा लेखी स्वरूपात अर्ज द्यावा। असे अर्ज न आल्यास यादीत त्यांच्या नावापुढे दुबार उल्लेख करताना मतदानावेळी संबंधितांच्या ओळखीबाबत खातरजमा करून घेण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदार यादींची विभागणी करताना प्रारूप याद्या प्रसिद्ध करून त्यावर रीतसर हरकती व सूचनांसाठी कालावधी दिला जाईल। त्यानंतर याद्या अंतिम केल्या जातील। या दरम्यान एकगठ्ठा यावा किंवा एकत्रित यादी स्वरूपातील हरकती विचारात घेऊ नयेत असे आदेश आयोगाने दिले आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में।
इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या टावर चौक बसस्थानक सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे। एसटी बसेस येण्यापूर्वीच खासगी वाहनांचे एजंट आणि चालक प्रवाशांना अक्षरशः खेचून नेण्याचे प्रकार सर्रास उघड झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। बस स्थानकाच्या आतमध्ये जिथे केवळ एसटी बसेसनाच प्रवेश अपेक्षित आहे, तिथे सध्या ऑटो रिक्षा आणि खासगी चारचाकी वाहनांची पूर्णपणे विळखा घातला आहे। हे चालक आणि त्यांचे एजंट बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते फलाटापर्यंत अक्षरशः ठाण मांडून बसलेले असतात। बस स्थानक परिसरात अनधिकृत पार्किंग ही एक मोठी समस्या बनली आहे। अनेक खासगी वाहने आणि ऑटो बस स्थानकांच्या परिसरात बेकायदेशीरपणे पार्क केलेली असतात। या पार्किंगच्या आडून खुलेआममध्ये अवैध प्रवासी वाहतुकीचा गोरखधंदा सुरू असतो। टॉवर चौक ते शहराच्या मध्यभागी असल्याने या परिसरातील वर्दळ आणि समस्या सर्वज्ञात आहेत। असे असतानाही स्थानिक वाहतूक पोलीस, RTO आणि महानगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे केवळ एसटी मंडळाचेच नव्हे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। अनेकदा ही खासगी वाहने चालक वेगाने आणि बेकायदेशीरपणे वाहने चालवतात, तसेच त्यांच्या वाहनांना प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणारे परवाने आहेत का याचाही पत्ता नसतो। महिला प्रवाशांसाठी तर हा अनुभव अधिकच असुरक्षित करणारा ठरतो। या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांकडून जोर धरत आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बस स्थानकातील ही अनागोदी थांबवावी आणि अवैध वाहतुकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असलेली डॉक्टर आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला ही महाराष्ट्रातील एकूण 15 महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थांपैकी एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जात आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। अकोल्यातील तरुणीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोलाची मदत करत आहे। विविध अभ्यासक्रम, अद्ययावत सुविधा आणि संस्थेमध्ये अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे महिलांना विविध क्षेत्रांमध्ये कारकीर्द घडवण्याची संधी मिळते। अभियांत्रिकी शाखांमध्ये माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि IDD यासारखे तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। बिगर अभियांत्रिकी शाखांमध्ये बेकरी, फळे, भाजीपाला प्रक्रिया, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात। या सर्व अभ्यासक्रमांच्या माध्यमातून महिलांना केवळ रोजगारांच्याच नव्हे तर स्वयंरोजगारांच्याही मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात। या सुविधांमुळे विद्यार्थिनींना उत्तम शैक्षणिक आणि राहण्याचे वातावरण मिळते। विशेष म्हणजे पात्र प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा विद्यावेतन दिले जाते, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते। डॉक्टर आनंदीबाई जोशी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे केवळ तांत्रिक शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही लक्ष दिले जाते। इन्फोसिसच्या उन्नती उपक्रमातून आणि नंदी फाउंडेशनच्या महिंद्रा प्राईड क्लासरूम द्वारे विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण दिले जाते। यामुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाचेही धडे मिळतात, जे त्यांना नोकरीच्या ठिकाणी यशस्वी होण्यास मदत करतात। संस्थेमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे। आम्ही बेकरी आणि कन्फेक्शनरी याचे विद्यार्थिनी आहोत। आम्ही आता इथे स्पंज केक आणि फ्रूट केक असं 2 प्रात्यक्षिक बनवणार आहोत। उन्नतीकरणाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण हा भाग आहे। महाराष्ट्रामध्ये अशा केवळ 15 महिला ITI असून त्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणजे आपली डॉक्टर आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला ही आहे।
आपल्या संस्थेमध्ये विविध व्यवसाय उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांचा समावेश आहे. अभियांत्रिकी व्यवसायामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, IDD हे व्यवसाय आहे. तर बिगर अभियांत्रिकी व्यवसायामध्ये बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसर, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट असे विविध व्यवसाय यामध्ये उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांचा ITI कडे ओढा वाढलेला आहे. कारण येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या फार मोठ्या संधी उपलब्ध होतात. आपल्या संस्थेमध्ये विविध सुविधा आहेत. यामध्ये आपले जे वसतिगृह आहेत आता नवीन ते वातानुकूलित पूर्णपणे तयार करत आहे. संस्थेची इमारत आपण पाहिलेलीच आहे की ही अत्यंत आधुनिक आणि प्रशस्त अशी आहे. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता RO वॉटरची व्यवस्था केलेली आहे. परिपूर्ण ग्रंथालय आणि डिजिटल लायब्ररी सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे. तसेच प्रशिक्षणार्थ्यांकरिता स्वच्छ प्रसाधन, ग्रीन जिम तसेच हिरवेगार असं परिसर आपल्याकडे आहे. आपले जे प्रशिक्षणार्थीनी आहे त्यांच्याकरिता ॲडमिशन घेतल्यानंतर जे पात्र प्रशिक्षणार्थीनी असतात त्यांना 500 रुपये विद्यावेतन सुद्धा दिले जाते. अनुभवी व उच्च शिक्षित असे प्रशिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवत असतो. ज्यामध्ये विविध स्पर्धा आहे. चित्रकला, रांगोळी, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा असतात. याशिवाय क्रीडा स्पर्धांचे सुद्धा आयोजन केले जाते. त्यामध्ये संस्थास्तरीय असो, विभागीय, राज्यस्तरीय अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले गेलेले आहे. प्रशिक्षणार्थींचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तंत्र प्रदर्शनीचे सुद्धा आयोजन करत असतो. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्याकरिता गेस्ट लेक्चर आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. याशिवाय इन्फोसिसद्वारे आयोजित उन्नतीसाठी उपक्रम असो किंवा नांदी फाउंडेशनद्वारे आयोजित महिंद्रा प्राईड क्लासरूम असो, याद्वारे विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. महाजनको, रेल्वे, IT यासारख्या विविध क्षेत्रामध्ये नियमित नोकऱ्या मिळविणारे अनेक यशस्वी प्रशिक्षणार्थी आपल्याकडे आहेत. रिसोडच्या केनवडमध्ये पेरणीनंतर अवघ्या 25 दिवसात पिकांची वाढ थांबली असून फुलधारणा लवकर झाली आहे. या बोगस बियाण्यांमुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे. शेतीसाठी योग्य बियाणं हे यशस्वी उत्पादनाचं मूळ आहे. मात्र वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड परिसरातील शेतकऱ्यांची बोगस बियाणांमुळे मोठी फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांनी JS सीड्स अँड ॲग्रीटेक या कंपनीची प्रसिद्ध 9305 व्हरायटी समजून दिव्यरत्न या कंपनीचे बियाणे खरेदी केले. स्थानिक ग्रो एजन्सीकडून ही विक्री करण्यात आली. पेरणीनंतर अवघ्या 25 दिवसातच पिकांची वाढ थांबली असून फुलधारणा लवकरच झाली आहे. परिणामी पीक अपेक्षेप्रमाणे उभं राहिलं नाही. यामुळे उत्पादन पूर्णपणे घटण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाया गेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची बोगस बियाणे देऊन फसवणूक झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. केंद्र सरकारने नुकतीच 2024 ते 25 ची स्वच्छ सर्वेक्षण अहवालातील शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात अकोला महानगरपालिकेला राष्ट्रीय स्तरावर 71वा क्रमांक मिळाला असून राज्य स्तरावर अकोला शहर 247व्या क्रमांकावर आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वच्छ सर्वेक्षण क्रमवारीत अकोला महानगरपालिकेची कामगिरी निश्चितच सुधारली आहे. 2023 ते 2024 मध्ये अकोला शहर राष्ट्रीय क्रमवारीत 337व्या क्रमांकावर होते. ते आता 71व्या स्थानी आले आहे. राष्ट्रीय क्रमांकवारीत अकोला महापालिकेला ULB सर्वेक्षणात एकूण 7058 गुण मिळाले आहेत, ज्यामुळे घरोघरी कचरा संकलनाला 46% गुण, स्तोत्राचे पृथक्करण 30%, कचरा निर्मिती विरुद्ध प्रक्रिया 20% कचरा कुंड्यांची दुरुस्ती 100%, निवासी क्षेत्रांची स्वच्छता 100% आणि सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता 25% गुण देण्यात आले. शहराला ODF+ प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. स्वच्छ भारत अभियान 2025 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात केंद्रीय पथक शहरात आले होते. पथकाने विविध क्षेत्रांना भेट देऊन स्वच्छतेची तपासणी केली होती. शहरातील विविध वार्ड, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, रस्ते, सेवामार्ग, हस्तांतरण केंद्रे, कचरा डम्पिंग ग्राउंड, बायोमायनिंग प्रकल्प, भोंडमधील बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. राष्ट्रीय स्तरावर शहराला 71वा क्रमांक मिळाला आहे. शहरातील कचरा संकलन प्रभावी करण्यासाठी आणखी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने कंत्राटी पदभरती विरोधात आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला असून त्याचा फटका नाहक रुग्ण नातेवाईकांना बसत आहे. कंत्राटी भरती परिपत्रकातून परिचारिका संवर्गाला वगळावे. शासकीय शुश्रूषा सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर करावेत. 100% कायमस्वरूपी पदभरती, पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात यावी. अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियमांतील 80 ते 20 स्त्री-पुरुष प्रमाण रद्द करावे. अधिपरिचारिका, परिसेविका व पाठ्यनिर्देशिका यांचे वेतन त्रुटी दूर कराव्यात. अशा विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा संप सुरू आहे. त्यामुळे आंतररूप वार्डातील रुग्णांवर नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी उपचार करत आहेत. संपामुळे रुग्णसेवा देण्यात अनेक अडचणी येत असून रुग्णांचे हाल होत आहेत. केवळ गंभीर रुग्णांवर उपचार केले जात असल्याने दैनंदिन रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. GMC सुपर स्पेशालिटी जिल्हा स्त्री रुग्णालयातील 550 नर्स व ब्रदर्स संपावर गेले आहेत. शासनाकडून जोपर्यंत आंदोलनाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत बेमुदत संप पाळण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी आजपासून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची विक्री न झाल्याने ती परत घरी न्यावी लागली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाशिम येथील कुरेशी समाजाचे व्यापारी गुरांच्या खरेदी विक्री व्यवसायात सक्रिय असून बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल करतात. मात्र काही संघटनांचे पदाधिकारी सातत्याने जनावरांच्या व्यवहारावर आक्षेप घेत असल्यावरच ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना विविध मुद्द्यांवरून वारंवार वाद निर्माण होत आहे. बाजारातून जनावरे खरेदी करून व्यवसायांसाठी नेत असताना काही जण गैरसमज पसरून कुरेशींना अडवितात आणि त्रास दिले जाते. अशा होणाऱ्या त्रासाला कंटाळून वाशिमसह राज्यातील सर्व कुरेशी समाजाने आजपासून बाजारातील जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज बाजार समितीमध्ये आलेल्या अनेक जनावरांची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांना ती परत न्यावी लागली. सातत्याने घडणाऱ्या घटनांवर कुठेतरी निर्बंध यावे यासाठी कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री बंद केली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका देखील बसण्याची शक्यता आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कृषी मंत्र्यांच्या पत्तेखेडा कृतीवर शेतकरी संतप्त, कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर. संस्कारमय पिढीच विकसित भारताचा पाया, अमरावती पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन. अकोला कृषी विद्यापीठात मर्जीचे राज्य, कनिष्ठांना वरिष्ठ पदांचा प्रभार, वरिष्ठांमध्ये नाराजी. मतदार यादींमधील मनमानी थांबणार, निवडणूक आयोगाचे प्रभागनिहाय कठोर निर्देश. टावर चौक बस स्थानक अवैध वाहतुकीचा अड्डा,
प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,32,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.